मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यामध्ये दुप्पट वाढ होणार आहे। बेस्ट बस भाडं वाढीबाबतच्या प्रस्तावाला अखेर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे। परिवहन प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यावर त्याची अंमलबजावणी होऊ शकते। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हिरा ठाकरे यांनी। काही लोकांशी जाणून घेऊया की बेस्ट बसचे दर दादा आता तुम्ही बेसचा दर दुप्पट होण्याची शक्यता आहे किंवा त्याची वाढ होणार आहे लवकरच, काय सांगाल? दादा बेस्ट बसचे दर वाढणार आहेत, आता कमी दरात प्रवास मिळतो, आता ते दर वाढणार आहेत, काय सांगाल? आता वाढतायत तर बस चेक करायला लागेल, आम्हाला पण माहिती नाही, तुम्ही आता बोलले ते तर बघू शकतो की सध्या तरी प्रवाशांना या संदर्भात माहिती नाही, मात्र आता असलेले दर हे वाढणार आहेत आणि दुप्पट होण्याची शक्यता आहे। जवळपास 6 रुपये दर आहेत आता साध्या AC बसचा। आणि दादा काय सांगाल की बस हा कमी पैशामध्ये सवलत उपलब्ध करून देत सेवा, मात्र याचे दर वाढणार आहेत, काय सांगाल? वाढले तर जास्ती नाही वाढायला पाहिजेत, बघूया आता किती वाढतात त्याच्याप्रमाणे दुप्पट होणार आहेत दर अशी माहिती समोर आली। अच्छा, मग ते टॅक्सी आणि बसचं सेमच राहील, मग टॅक्सीचे पण 15 रुपये, याचे पण 12 रुपये, तरी बस कन्व्हिनियंट वाटते त्याप्रमाणे। या दरवाढीचा फटका हा नागरिकांना बसणार आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। पुण्याच्या सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झालेली आहे। विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटर दरम्यानचा उड्डाणपूल बांधून पूर्ण झालेला आहे, मात्र उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला न केल्यानं नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय। ही जी वाहतूक कोंडी आज सकाळी दिसून आली किंवा आता देखील दिसून येते, ही रोजचीच वाहतूक कोंडी आहे। ही वाहतूक कोंडी जी आहे ही गेली 3 वर्ष आम्ही अनुभवतोय। पावसाळा असो की पाण्यासकट जाम, जीव मुठीत घेऊन 3 वर्ष आम्ही इथून या रस्त्याने प्रवास करतो। आज रस्ता पूर्ण झालाय, रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट सोडून द्या, ते नसले तरी ट्रॅफिकला फारसा फरक नाही पडत, पण ॲम्ब्युलन्स मधनं जाणाऱ्यांचे जे जीव जात आहेत, या मंत्र्यांच्या आगमनाने हे जीव, ते काय अंत्ययात्रेला यांना फुलं व्हायला येणार आहेत का? यांना मुहूर्त सापडत नाही येतो हा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण हिंगण्याच्या चौकात आला तर हिंगण्याच्या चौकामध्ये त्यांनी पुलाचं काम पूर्ण व्हावं म्हणून त्यांनी काही साईड्सला काही पत्रे लावलेले आहेत, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जाम होतं। आज सकाळचीच गोष्ट आहे की एक ॲम्ब्युलन्सला अक्षरशः म्हणजे मी माझ्या माहितीप्रमाणे मी स्वतः ती ॲम्ब्युलन्सला वाट करून देत असताना नागरिकांनी बघितली आहे, तर अर्धा पाऊण तास ती ॲम्ब्युलन्स एकाच जागेवर अडकली होती। आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतो, तोपर्यंतच एक ॲम्ब्युलन्स असल्याचं दिसून येतंय। खरं तर ती देखील ॲम्ब्युलन्सच आहे का? ती ॲम्ब्युलन्सच आहे नक्की, माझ्या मते 99% ती ॲम्ब्युलन्सच दिसते, कारण पोलिसांची गाडी आता गेली तो दिवा पोलिसांच्या गाडीसारखा दिसत नाही। कॅमेरा पर्सन सुशांतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।